संजय राजाराम राऊतला मुंगेरी लाल के हसीन सपने पडत होते। काल अमित शहाजींच्या दौऱ्यासंबंधित बोलत असताना की भारतीय जनता पक्षाकडे तळागाळात कार्यकर्ते राहिलेले नाहीत आणि म्हणूनच अमित शाह साहेबांनी बूथ लेवलचे उबाटा आणि तुतारीचे कार्यकर्ते फोडा असं सांगितलं। अशा पद्धतीचा जावई शोध या संजय राजाराम राऊतनी लावलेला आहे। अमित शाह साहेबांचा बोलण्याचा अर्थ एवढा होता की बूथ स्तरावर भारतीय जनता पक्षाला मजबूत करा, बूथवर लक्ष ठेवा। आपला बूथ जेवढा मजबूत असेल तेवढीच सोपी आपल्याला निवडणूक जाईल आणि म्हणून काही उदाहरणं त्यांनी आमच्या समोर ठेवली आणि ज्याच्यामुळे निवडणुकीच्या एकंदरीत प्रक्रियेमध्ये महायुती म्हणून, भारतीय जनता पक्ष म्हणून आमचं मतदान कसं वाढेल या बाबतीमध्ये अतिशय सुंदर मार्गदर्शन आदरणीय अमित शाह साहेबांनी काल आम्हा लोकांना सगळ्यांना केलं। पण ज्या संजय राजाराम राऊतनी एक साधी सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे, त्याला निवडणुकीचं अर्थमॅटिक हे कधीच कळणार नाही। साधा राज्यसभाच्या निवडणुकीमध्ये हा अर्धा मतांनी निवडून आलेला आहे, ती पण निवडणूक ह्याला व्यवस्थित जिंकता आलेली नाही आणि हा आम्हा लोकांना निवडणुकीचे गणित शिकवायला जातोय। म्हणून आमच्या अमित शाह साहेबांच्या कालच्या दौऱ्यानंतर मला विश्वास आहे महायुतीचं सरकार हे अतिशय भक्कम पद्धतीने महाराष्ट्रामध्ये परत येत आहे आणि त्यासाठी अमित शाह साहेबांचा हा दौरा कारणीभूत ठरेल एवढं मी विश्वासाने आपल्याला सांगतो। त्याचबरोबर आज संजय राजाराम राऊतांचं गांधीजींवर प्रेम फार उफळून येत होतं। आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला देश गांधीजींचा देश म्हणून कसा ओळखला जातो, पण तसं पाकिस्तानमध्ये पण भारत देश हा गांधीजींचा देश आहे अशा पद्धतीचंच ओळख निर्माण करण्यामध्ये ते कारणीभूत आहेत। कारण का फाळणी नेमकं काय झाली याबद्दलचा थोडा अभ्यास संजय राजाराम राऊतनी केला असता तर आज असे मोठे मोठे वक्तव्य केले नसते। पण याही पुढे मी सांगेन, गांधीजींबद्दल बोलण्याच्या अगोदर संजय राजाराम राऊतनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे कधी विचार, कधी भाषणं, नथुराम गोडसेंवरची भाषणं, गांधीजींवर भाषणं, कधी जुने संदर्भ त्यांनी काढावेत आणि मग अगर तू स्वतःला बाळासाहेबांचा सैनिक अगर तुझी ओळख सांगत असशील तर मग बाळासाहेबांचे गांधीजींबद्दल विचार, बाळासाहेबांचे नथुराम गोडसेंबद्दलचे विचार याही बाबतीमध्ये थोडा महाराष्ट्राला माहिती दे, कळून दे, एवढा सल्ला, हा सल्ला मी संजय राजाराम राऊतला देईन। बोला। अमित शहाना स्वप्नदोष झालेला आहे। अमित शहा संपूर्ण देशाचे गृहमंत्री आहेत आणि ते गल्लोगल्ली महाराष्ट्रात फिरत आहेत, त्यांना शोभत नाही असं संजय राऊत। मी म्हणून बोललो ना, ज्या संजय राजाराम राऊतनी स्वतः एक सरपंचाची निवडणूक लढवली नाही आहे, स्वतः एक कॉर्पोरेशनची निवडणूक लढवली नाही आहे, तोच अशा वक्तव्य करू शकतो। अमित शाह साहेब देशाचे गृहमंत्री असतील पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आहेत, भारतीय जनता पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत,
म्हणून देशाचं गृहमंत्री पद सांभाळत असताना त्यांना स्वतःच्या कर्तव्याची जाणीव आहे की माझा पक्ष आणि माझी संघटना ही किती महत्त्वाची आहे, त्याला किती वेळ द्यायला लागतो. मी कुठल्याही मोठ्या पदावर असलो तरी माझी पक्ष आणि माझी संघटना ही मजबूत झाली पाहिजे, ही भावना अमित शाह साहेबांमध्ये असल्यामुळे ते अशा पद्धतीचे कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी वारंवार महाराष्ट्रात येत आहेत. पण हे संजय राजाराम राऊतला कळणार नाही, कारण का ह्याचा मालक जो पक्षप्रमुख पण होता आणि मुख्यमंत्री पण होता, पण मुख्यमंत्री असताना स्वतःच्या पक्षाला वेळ देऊ शकला नाही, स्वतःच्या पक्षाच्या आमदाराला वेळ देऊ शकला नाही. आणि म्हणूनच तर शिंदे साहेबांना भूमिका घ्यायला लागली शिवसेना नावाची संघटना टिकवण्यासाठी. म्हणून अमित शाह साहेब हे काय रसायन आहे हे संजय राजाराम राऊतला कधी कळणार नाही. 2029ला 140च्या खाली येतील असं संजय राऊत म्हणतात. 2029 येणाऱ्या 29 साली ज्या निवडणुका होतील त्यामध्ये भाजप 140च्या खाली येईल असं लोकसभेचे ते म्हणतात. असं आहे की ह्याची कुठलीही बाकीत खरे ठरलेले नाहीत. आमचं महायुतीचं सरकार आल्यापासून दर 2-2 महिन्यांनी हा आणि तो आदित्य ठाकरे सरकार पडण्याची मुहूर्त देत बसलेले आहेत शेमड्या मुलांसारखी. कधी ह्यांची एकही तारीख खरी ठरली नाही. म्हणून 2029पर्यंत हा संजय राजाराम राऊत नेमकं कुठल्या झाडावर असेल, कोणाचा झेंडा घेतला असेल किंवा कोणाच्या पगारावर जगत असेल ह्याच्याबद्दल जरा विचार करू आणि मग 2029चा विषय करू. नरेंद्र मोदी आणि अमित शहापासून महाराष्ट्राला धोका आहे. गेल्या 2.5 वर्षापासून महाराष्ट्राची लूट होत आहे. याला महाराष्ट्र खतम करायचा आहे, मराठी माणूस खतम करायचा आहे, महाराष्ट्राचा स्वाभिमान फोडून काढायचा आहे असं संजय राऊत म्हणतात. महाराष्ट्राला सर्वात मोठा धोका ह्या मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर राहणाऱ्या 420 कडून आहे. ज्यांनी मुख्यमंत्रीच्या काळात किंवा मुंबई महापालिकेमध्ये आपली सत्ता असतानाच्या काळात मुंबईला लुटली, मुंबई ओरबडली आणि एवढी ओरबडली आहे की मातोश्रीचा 1 तर 2 झालेला आहे. म्हणून अमित भाई आणि आमच्या मोदी साहेबांवर वोट उचलण्या अगोदर तुझ्या मालक की जो उद्धव ठाकरे जो आहे त्यांनी जे काही ओरबडण्याचा जो मुंबई ओरबडण्याचा जो काही कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तो पहिलं त्याला संपवायला सांग. कारण का मुंबई आणि महाराष्ट्राला खरा धोका कोणाकडून असेल तर उद्धव ठाकरे नावाच्या व्यक्तीवरून आहे. तो जेवढे दिवस महाराष्ट्रामध्ये राहील तेवढ्यापर्यंत महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने आणि सुरक्षित राहायला देणार नाही. म्हणून त्याला जेवढं लवकर आहे तेवढं लंडनला पाठवून द्या, तेवढं लवकर सुखी महाराष्ट्राची जनता होईल. महाराष्ट्राची इंच जमीन, महाराष्ट्रातील संस्था, उद्योग अदानींच्या घशात घातले जात आहेत. ही संपत्ती जरी अदानींच्या नावावर असली तरी या दौलतीचे मालक नरेंद्र मोदी आणि शाह आहेत असा आरोप संजय राऊत यांनी. हो, आम्ही पण तो बोलतो ना, संपत्ती श्रीधर पाटणकरांच्या नावाने असले तरी खरं मालक हे रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेच आहेत. हे असंच उदाहरण आहे. आता अदानी असतील, अंबानी असतील, ह्यांच्या माध्यमातून अगर देशामध्ये गुंतवणूक येत असेल, तिथे विकास होत असेल तर ह्या नावाने एलर्जी असण्याचं काही कारण नाही. आणि दिवसा सकाळी 10 वाजता ह्यांनी अदानी आणि अंबानींना शिव्या घालायच्या, त्यांच्या नावाने खडी फोडायची आणि रात्र झाल्यावर ह्याच्या मालकांनी अदानी आणि अंबानींना मातोश्रीवर बोलून घ्यायचं. हाच ह्यांचा दुटप्पी कार्यक्रम आहे बंटी आणि बबलीचा. म्हणून ह्याच्या शब्दावर ह्याचा स्वतःचा मालक विश्वास ठेवत नाही, महाराष्ट्राचा दूरची बात आहे. अमित शाह, एकनाथ शिंदे व अजित पवार यांचे बॉस आहेत. मालकाला भेटायला त्यांना जावेच लागणार, नाहीतर मालक संस्थेतून काढून टाकतील असं संजय राऊत म्हणतात. म्हणूनच तू गेल्या 2 दिवसा अगोदर संजय राजाराम राऊत दिल्लीला गेला होता का? कारण का ह्याचा खरा बॉस आता 10 जनपदला बसतो. पगार आजकाल राहुल गांधीच्या जवळच्या माणसाकडून येतो असं आम्ही ऐकलेलं आहे. म्हणून बॉसचं बोलायचंच असेल तर तुझा बॉस पण तो 10 जनपद आणि तिथे बसतो आहे. आणि अमित भाई शाह हे देशाचे नेते आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी सत्तेमध्ये आहेत. आणि म्हणून आपल्या नेत्यांशी बैठक करत असताना
आम्हाला ह्याच्या सर्टिफिकेटची गरज नाही. अमित शहाच्या वक्तव्यानंतर भाजप बैठकीतील वडेट्टीवारांनी टीका केली आहे. ते म्हणतात मोदी सरकार आता कुबड्या घेऊन सत्तेत आलं आहे, भाजप महाराष्ट्रात 15 वर्ष तरी दिसणार नाही. विजय वडेट्टीवारांना सांगेन की तुमच्या काँग्रेसचे जे अवस्था काय झाली पहिले ती बघा. एवढी ताकद लावून पण 100च्या पुढे तुम्ही जाऊ शकला नाही. कशाला भारतीय जनता पक्षावर बोलताय? उद्या निवडणुकीच्या नंतर भारतीय जनता पक्षाच्या दारावर अगर यायला लागलं तर मग उगाच आत्तापर्यंत वाईटपणा घेऊ नका. कारण का तुमचा इतिहास काय आहे हे सांगायला आम्हाला लावू नका. तुम्ही जेव्हा आमच्याबरोबर बाहेरगावी फिरायला गेलेलात तेव्हा सोनिया गांधीजींच्या आणि ह्या गोष्टीचा काय काय तुम्ही नावं ठेवायचा आणि तेव्हा तुम्हाला कसं गप्प बसवायला लागायचं हे विजय वडेट्टीवारांना कधीतरी आठवण करून द्यायला लागेल. मग नाना पटोले यांनी असा आरोप केला की एटीएम बंद होऊ नये म्हणून मोदी शहा महाराष्ट्रात येत आहेत. काय बंद होऊ नये म्हणून? एटीएम बंद होऊ नये म्हणून महाराष्ट्रात मोदी शहा येत. नाही, मी ऐकलं नाही तुझं वक्तव्य. ज्यांनी जरांगे यांना मदत दिली, रसद पुरवली, त्यांना आम्ही पाडणार. रोहित पवार, राजेश टोपे यांच्यासारखे उमेदवार आम्ही पाडणार असं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य. माझं काय माझं की मी ऐकलेलं नाही या विषयावर बोलणं काय बरोबर नाही. धर्मवीर 2 स्वतः पाहिलेला आहे. सत्य त्या चित्रपटाच्या माध्यमातून परत एकदा बाहेर आलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं घाणेरडं राजकारण हे मोठ्या स्क्रीनवर आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळतं आणि कुठल्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदेजींना तो निर्णय घ्यायला लागला. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व कसं विकायला काढलेलं आणि बाळासाहेबांच्या विचारांना कशी तिलांजली दिलेली हे खुल्या डोळ्यांनी मोठ्या स्क्रीनवर पाहायचं असेल तर धर्मवीर 2 जाऊन पाहावं, जेणेकरून कळेल की आज शिवसेना आणि हिंदुत्व वाचवण्यामध्ये एकनाथ शिंदेजींचा काय मोठा सहभाग आहे हे आपल्याला स्वतःला पाहायला मिळेल. मोदी और अमित शाह ये दोनों से महाराष्ट्र को धोखा है ऐसा संजय. देखिए, संजय राजाराम राउत को असली धोखा किससे है ये अभी तक समझ में नहीं आया है. महाराष्ट्र को असली धोखा उद्धव ठाकरे जैसे हिंदू विरोधी लोगों से ही है, जो जिनके कैंडिडेट जब भी लोकसभा में जीते वो कैंडिडेट के विजय मिरवणूक में, विजय रैली में अगर पाकिस्तान के झंडे लहराए जाते हैं, पाकिस्तान जिंदाबाद बोलाया जाता है, सर तन से जुदा के नारे दिए जाते हैं, तो महाराष्ट्र को और देश से सबसे बड़ा धोखा ये उद्धव ठाकरे जैसे पाकिस्तान एजेंट से ही है. ये संजय राजाराम राउत ने पहले समझना चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.